हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. गणपती बाप्पा मोरया. तर आपलं जे राशीचक्राचं जे व्हिडिओज चालू आहे त्यामधली आता 7वी रास आहे ही तुळा रास. तुळ राशीबद्दल म्हणजे जर तुम्ही तुळ राशीचे आहात तर तुमच्याबद्दल आपण आज तुमचा स्वभाव, तुमचे गुण अवगुण आणि तुमच्यासाठी लकी काय असतं, अनलकी काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघून घेणार आहोत. ओव्हरऑल तुमच्या लाईफमधले मेन पॉईंट्स किंवा जे तुमच्यासाठी योग्य आहे अयोग्य आहे, तुमच्यासाठी तुम्ही काय सुधारणा केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ आत्ता सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, कारण की 100% मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्याबद्दल खूप काही चांगल्या गोष्टी आणि जे तुम्हाला माहिती नसेल तुमच्यामधले ज्या गोष्टी म्हणजे किंवा गुण जे असते तुम्हाला माहिती पण नसेल तर तुम्हाला आज सांगणार आहे. सो नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटेल. तुमचा जो पूर्ण एक्सपिरियन्स असेल नक्की मला कळवा. तर आपण हा व्हिडिओ आता स्टार्ट करूया. ओके, तुमचा स्वभाव पहिले बघूया आपण. तर तूळ राशी ही राशीचक्रातील 7वी रास आणि हिचा स्वामी आहे शुक्र ग्रह आणि या राशीचे चिन्ह आहे तराजू. आणि तराजू म्हणजे समानता, न्याय. तुम्ही बघतच असाल ह्या राशीचे चिन्ह आहे ते तराजू आहे आणि तराजू नेहमी इक्वल गोष्टी करत असतो, म्हणजे कुठली पण गोष्ट इक्वल करतो. त्यामुळे या राशीचे वैशिष्ट्य किंवा एक मेन पॉईंट आपण जर बघितलं तर समानता, म्हणजे नेहमी बॅलन्स ठेवतात कुठली पण गोष्ट. म्हणजे आपलं करिअर असू दे, आपले रिलेशनशिप, फॅमिली किंवा हेल्थचं पण ते खूप काळजी घेतात. म्हणजे सगळ्यात बाबतीत तुम्ही बॅलन्स ठेवतात. आणि तराजू हा समान न्याय देणार आहे, त्यामुळे तुम्ही न्यायप्रिय असू शकता म्हणजे असालच, गॅरंटी आहे त्या गोष्टीची, कारण की तुमचा तराजू हा तुमचा राशीचिन्ह असल्यामुळे तुम्ही न्यायप्रिय आहात. आणि सौंदर्याचे प्रतीक असतात, कारण की तुमचा जो स्वामी आहे, राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र असल्यामुळे तुम्ही सौंदर्याचे प्रतीक आहात. तूळ राशीचे जे तुम्ही लोक आहात ते तुम्ही शांत, प्रेमळ, हुशार, न्यायप्रिय असतात आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये समतोल राखण्याचा तुम्ही प्रयत्न करतात, बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर थोडक्यात तुमचा स्वभाव आपण बघितला. आता स्वभावामधले जे तुमचे गुण आहेत, म्हणजे जे तुमच्या स्वभावामधले एक चांगलेपणा किंवा एक चांगले गुण आहे स्वभावामधले ते आपण बघत आहोत. तर सगळ्यात पहिले तुम्ही आकर्षक व्यक्तिमत्वाचे आहात. तुमचे व्यक्तिमत्व जे आहे ते खूप आकर्षक, सुंदर आणि प्रभाव पडणारे असते. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला जसं सांगितलं की शुक्र ग्रह असल्यामुळे तुमचं जे ऑरा किंवा आपण बोलतो व्यक्तिमत्व हे आकर्षकच आहे. त्याच्यामध्ये काय हेच नाही, कारण की शुक्र हा आपल्याला सुंदरता, एक लक्झरियस लाईफ, ह्या सगळ्या गोष्टी देतो. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीमध्ये जन्मापासूनच असाल चांगले. आणि तुम्ही न्यायप्रिय आहात. तुम्ही खूप निष्पक्ष असतात, नेहमी कुठलीही बाजू न घेता तुम्ही स्वतःची बाजू मांडता आणि जे योग्य असेल तेच करतात. तुम्ही नेहमी सत्याची आणि न्यायाची बाजू घेतात. तिसरा पॉईंट जर आपण घेतला इथे तर तुम्ही शांत आणि संयमी आहात. कुठलाही वादविवाद तुम्ही टाळता आणि सर्व ठिकाणी शांतता कशी राखली जाईल ह्या गोष्टीचा तुम्ही प्रयत्न करता. म्हणजे कुठल्याही फालतूच्या वादामध्ये तुम्ही पडत नाही आणि शांत बसतात. जिथे आवश्यक असेल तिथेच तुम्ही बोलता वगैरे. त्यामुळे ही पण एक तुमच्यामधली एक चांगली बाजू किंवा तुमच्या स्वभावामधला एक चांगला गुण बोलायला हरकत नाही. आणि नंतर बघितलं तर तुम्ही कला आणि सौंदर्य प्रेमी आहात. शुक्राचा प्रभावच आहे हा, कारण की तुम्ही कला, संगीत, साहित्य या सगळ्या गोष्टींमध्ये निपुण असतात. तुम्हाला त्या सगळ्याची आवड असते. आणि दुसरं एक अजून बघितलं तर तुम्ही मिळून मिसळून वागणारे आहात. म्हणजे कुठल्या पण गोष्टीमध्ये किंवा कुठलंही काही काम असेल घरामध्ये, काही एक ट्रेडिशनल सणवार किंवा काही घरामध्ये किंवा मित्रपरिवार कुठल्या पण गोष्टीमध्ये असेल तर तुम्ही मिळून मिसळून वागणारे आहात. मित्रप्रेमी आहात. लोकांमध्ये मिसळायला तुम्हाला आवडते, नवीन मैत्री करायला आवडते. त्यामुळे हा तुमच्यामधला एक चांगला गुण स्वभावामधला आहे. आणि आता तुमच्यामधली जी कमतरता किंवा नकारात्मक गुण बोलायला झालं तर पहिला म्हणजे तुम्ही निर्णय घेण्यास तुमच्यासाठी निर्णय घेणे खूप
कठीण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी दोन बाजू पाहिल्यामुळे तुम्हाला कळतच नाही की अंतिम निर्णय कुठला घ्यायचा. म्हणजे तुम्ही समतोल राखायचा प्रयत्न करता, पण कधी कधी तुम्हाला कठीण होतं, कारण की तुम्ही दोन्ही बाजू बघतात. त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं त्या गोष्टीमध्ये, म्हणून तुम्हाला डिसिजन घेण्यामध्ये त्रास होऊ शकतो. आणि तुम्ही इतरांवर अवलंबून राहतात खूप लवकर. म्हणजे अनेकदा ना तुम्हाला निर्णयासाठी इतरांच्या मतावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे तुमच्यामधला एक नकारात्मक कमतरता बोलायला ती हरकत नाही. आणि तुम्ही कधी कधी ना खूप आळशीपणा, सुखद आणि आरामदायी जीवन आवडत असल्यामुळे तुम्ही कधी कधी खूप कामात आळस येऊ शकतो तुम्हाला. म्हणजे आळशी असतात तुळ राशीचे. तुम्ही आहात का? नक्की कमेंट करून सांगा. तुमच्यासोबत किती ह्या गोष्टी मॅच झाल्या, लगेच कमेंट करा. तर आता तुमच्यासाठी शुभ आणि अशुभ गोष्टी आपण बघणार आहोत, लकी अनलकी. तर लिहून घ्या किंवा तुम्ही हे रेकॉर्ड सेव्ह करून ठेवू शकतात. नक्की करून ठेवा, कारण की तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या पण महत्त्वाच्या गोष्टीच्या वेळी किंवा तुमच्या महत्त्वाच्या ठिकाणी मला जायचं असेल, काही तुमच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट असेल, तर ह्या गोष्टी कामी येऊ शकतात तुम्हाला. तर सगळ्यात पहिले तुमचा लकी नंबर जो असतो तो 6, 15, 24, 33 आणि 4, 5, 8. 6 नंबर हा शुक्र ग्रहाशी रिलेटेड आहे. त्यामुळे कुठल्या पण अंकाची टोटल 6 येत असेल तर तुमच्यासाठी लकी आहे. आणि इतर नंबर जर बोलायला गेलं तर 4, 5 आणि 8 हे नंबरसुद्धा तुमच्यासाठी शुभ मानले जातात. आणि लकी रंग जर तुमच्यासाठी बघितला तर पांढरा, हलका निळा, गुलाबी हे जे रंग असतात ते तुमच्यासाठी लकी आहेत. आणि लकी वार बोललं तर शुक्रवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी तुम्ही तुमचे महत्त्वाचे कामं करू शकता. तुमच्यासाठी हे लकी दिवस आहे. आणि भाग्यशाली दिशा जर बोलली, म्हणजे कुठली दिशा तुमच्यासाठी लकी आहे, तुम्हाला समजा घर घ्यायचे, ऑफिस बांधायचं किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला दिशा जर बघायची असेल तर पश्चिम दिशा तुमच्यासाठी लकी आहे. आणि अशुभ गोष्टी तुमच्यासाठी जर आता बघितल्या आपण, तर अशुभ अंक हा 1 आणि 2 आहे. हे तुमच्यासाठी अशुभ आहे, कारण की तुळ राशीच्या लोकांसाठी हा अंक अशुभ मानला जातो. म्हणून हा तुमच्यासाठी अशुभ असू शकतो नंबर. तुमच्या एक्सपिरियन्सवरून मला नक्की सांगा. आणि अशुभ रंग तुमच्यासाठी गडद लाल किंवा गडद पिवळा तुम्ही जास्त वापरले नाही पाहिजे, हे तुमच्या राशीत सांगितलं आहे. त्यामुळे काळजी घ्या त्या गोष्टीची. आणि अशुभ वार हा तुमच्यासाठी रविवार आहे. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात कधी पण टाळा या दिवशी, असं तुमच्या राशीत सांगितलं आहे. सो मला नक्की तुमच्या एक्सपिरियन्सवरून सांगा की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पटल्या आहे का, आणि तुमचा एक्सपिरियन्स काय या गोष्टींमध्ये. कधी तुमच्यासोबत या दिवशी, या तारखेला किंवा हा तुम्ही रंगाचा कपडे वगैरे वस्त्र घातले आणि तुमच्यासोबत काय असं झालं आहे का, नक्की कमेंट करून सांगा आत्तापर्यंत. किंवा तुम्हाला जर कळत नसेल काय लकी अनलकी, तर तुम्हाला याचा फायदा होतो आहे का, नक्की मला एक्सपिरियन्स तुमचा सांगा. ओके गाईज. तर मी तुमच्यासाठी अजून काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगते. तुमच्याबद्दल मी फॅमिलीबद्दल तुमच्या सांगते. तर तुम्हाला जास्त फॅमिलीमध्ये, म्हणजे जास्त कुटुंब तुम्हाला मोठं आवडत नाही, छोटं कुटुंब आवडतं, कारण की तुम्ही बॅलेन्स लाईफमध्ये ठेवणारे लोक आहात. त्यामुळे तुम्हाला कुठल्या पण गोष्टीमध्ये बॅलेन्स आवडतो, जास्त अतिरेक कुठल्या गोष्टीचा आवडत नाही. आणि शुक्र ग्रह असल्यामुळे तुम्हाला लक्झरियस लाईफ जगायला खूप आवडते. नवीन कपडे, नवीन गोष्टी ट्राय करायला तुम्ही नेहमीच उत्सुक असतात. आणि जास्त तुम्हाला कुठल्या गोष्टीला कष्ट करायला आवडत नाही. थोडक्यामध्ये कसं काम होईल ह्या गोष्टी तुम्हाला आवडत असतात. आणि तुमचं ना तुमच्या आईवर जास्त प्रेम असू शकतं. म्हणजे तुम्ही मम्माच बॉय असू शकतात किंवा मम्माच गर्ल असू शकतात, असं पण असू शकतं. आणि अजून सांगायचं म्हटलं तर तुमचा मित्रपरिवार जास्त मोठाही नसेल किंवा खूपच कमी नसेल, मीडियम असू शकतो. म्हणजे तुम्हाला मित्र बनवायला खूप आवडतात, पण तुम्ही असं मीडियम सगळ्या गोष्टींना समान ठेवायला आवडते. जास्त मोठा ग्रुप करून देखावा करायला तुम्हाला आवडत नाही. आणि तुम्ही ना कुणासोबतच कुठलाही अन्याय होताना बघू नाही शकत. म्हणजे तुमच्या जर हातात असेल त्या गोष्टी सांभाळणं किंवा त्या गोष्टी हँडल करणं, तर तुम्ही ना त्या गोष्टी तुमच्या बाजूने हँडल करून त्या व्यक्तीला न्याय देऊ शकतात.
कारण की तुमच्या राशीचा जो चित्र जर आपण बघितलं तर तराजू आहे आणि न्यायप्रियता आहात तुम्ही. सो तुम्ही या गोष्टीसुद्धा करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये. आणि फॅमिली किंवा रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवन तुमचं बघितलं तर तुम्ही बॅलन्स करून राहणारे आहात. एकतर तुम्ही किंवा समोरची व्यक्ती समान कशी राहू शकेल ह्या गोष्टीचा विचार करतात. त्यामुळे तुमची फॅमिली लाईफ वैवाहिक जीवन चांगलं असतं. काही गोष्टी तुमच्या बघितल्या तुम्ही खूप कन्फ्यूज होतात किंवा लवकर गोष्टी बोलत नाही, मनात ठेवतात आणि तुम्हाला जास्त रागही येत नाही. पण जर आला तर तुम्ही त्या गोष्टी स्वतःवर थांबू पण नाही शकत. म्हणजे एक असं म्हणायला गेलं ना की माणसाला राग येतो, प्रत्येक माणसाला राग येतो, पण तुमच्यावर कंट्रोल आहे तुमचं रागावर. सो त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला बरोबर सावरून घेतात. त्यामुळे तुमची पूर्ण लाईफ एक बॅलन्स कशी राहील या गोष्टीचा तुम्ही विचार करतात. तर आपण इथे कुटुंब आणि सगळ्या गोष्टी बघितल्या. ओव्हरऑल तुम्हाला मी सगळ्यावर एकच ॲडवाईस देईल की तुम्ही जसं कन्फ्यूज होऊ नका कुठल्या पण गोष्टीसाठी. तुम्हाला जर वाटतंय आपल्या हातात नाही आहे काय गोष्टी तर सोडून द्या, पकडून नका ठेवू कुठल्या पण गोष्टीला. आणि तुमच्या मनात जे काही आहे ते समोरच्याला बोलत जा. कधी कधी तुमची कम्युनिकेशन्स जे असतात ते तुम्ही खुले बोलत नाही, म्हणजे बोला मोकळेपणाने बोलत नाही. त्यामुळे तुमचं मिसअंडरस्टँडिंग पण खूप गोष्टी होऊ शकतात. आणि खूप महाग गोष्टी वस्तू घेण्याची आवड असते तुम्हाला काही वेळेला. त्यामुळे त्या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये फायदा होईल. तर ओके गाईज, मी पूर्ण व्हिडिओमध्ये तूळ राशीबद्दल खूप छान बोलली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमची तूळ रास असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाची पण तूळ रास असेल, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये, नक्की त्या लोकांपर्यंत शेअर करा आणि मला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आपण. बाय.